नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भूगोलाचं प्रश्नपत्रिका स्वरूप बघायचं आहे. आता आपला पोर्शन अभ्यासक्रम जो आहे भूगोलाचा अभ्यासक्रम आपला समाप्त झालेला आहे आणि त्यानुसार पूर्णपणे आपल्या भूगोलाची प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असू शकेल त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला प्रश्नपत्रिका ही 40 मार्काची येते. प्रश्नपत्रिका जी आहे 40 गुणांची येत असते. त्याच्यामध्ये आणखी अंतर्गत मूल्यमापन जे आहे, अंतर्गत मूल्यमापन हे 10 गुण असे करून हे 50 मार्क असतात. त्याच्यामध्ये अंतर्गत मूल्यमापनामध्ये इथे आणखी प्रकार आहे. पहिला आहे स्वाध्याय. स्वाध्यायासाठी 5 मार्क आणि दुसरा जो आहे बहुपर्यायी प्रश्न. अशा प्रकारचे हे अंतर्गत मूल्यमापनासाठी हे 10 मार्क आणि प्रश्नपत्रिका जी आहे 40 गुणांची येते. आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपल्याला बघायचे. आता कशा स्वरूपाचा असेल तर इथे आपल्याला बघायचे आहे की प्रत्येकाचा पहिला प्रश्न जो येतो तो पहिला प्रश्न हा रिकाम्या जागा असू शकेल. मी अचूक शब्द निवडून विधाने पूर्ण करा. आणि इथे अचूक शब्द म्हटल्यानंतर रिकाम्या जागा योग्य प्रमाणे भरून पुन्हा ते लिहून काढायचे. पुन्हा नुसतं उत्तर लिहायचं नाही, तर पूर्ण वाक्य पूर्ण विधान जे असेल ते पूर्ण विधान लिहून काढायचे. तेव्हा तुम्हाला तो पूर्ण मार्क मिळेल. आणि त्याच्या लिहिल्यानंतर जी रिकामी जागा असेल त्याला आपण अंडरलाईन किंवा चौकोन त्या जागेला करू शकता. तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकतील. आता इथे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे अचूक पर्याय निवडून विधान पूर्ण करा असा एक प्रश्न आहे. दुसरा आहे अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. मी तुम्हाला प्रत्येकाचं इथे आपण जे प्रकार बघतो त्या प्रत्येक प्रकाराबद्दल तुम्हाला नंतर सविस्तर ते तुम्हाला ते प्रश्न मी दाखवणार आहे. लक्षात घ्यायचे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. नंतरचं आहे अचूक सहसंबंध ओळखा व साखळी तयार करा. त्याच्यानंतर अचूक गट ओळखा. आता इथं पहिला प्रश्न जो आहे हा पहिला प्रश्न 4 गुणांसाठी येतो. तर 40 मार्कांची कशा प्रकारची फोड करायची ते बघा. प्रश्न क्रमांक 1 हा आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 4 गुणांसाठी येणार आहे. त्या पहिल्या प्रश्नामध्ये 3 प्रकार आहेत. ते म्हणजे अचूक पर्याय, तर मागे घ्या, पुढे गेलं, मागे घ्या. हॅलो, मागे घ्या. हा, त्याच्यामध्ये अचूक पर्याय म्हणजे तुम्हाला माहिती इथं ही 3 प्रकार आहेत. अचूक पर्याय निवडा. दुसरा आहे अचूक पर्याय झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दुसरा जो मुद्दा जो आहे अचूक सहसंबंध व साखळी तयार करा. तिसरा प्रकार आहे त्या ठिकाणी की अचूक गट ओळखा. अचूक गट ओळखा. या 3 मधून
हे 3 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नामधून तुम्हाला कोणत्याही एक विचारलं जाऊ शकतं 4 मार्कासाठी. म्हणजे रिकाम्या जागा असू शकतील, सहसंबंध किंवा साखळी तयार करा आणि अचूक गट ओळखा. या 3 प्रश्न जे आहेत पहिल्या प्रश्नातलं त्यातील एक तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो 4 गुणांसाठी पहिल्या प्रश्नामध्ये. दुसऱ्या प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न 4 गुणांसाठी येतो. 4 गुणांसाठी. या 4 गुणामध्ये जेव्हा कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे बघा, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. इथे 5 प्रकार आहेत. यामध्ये 5 प्रकार असे आहेत की योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. दुसरं आहे वेगळा गट ओळखा. वेगळा गट ओळखा. गट ओळखा. तिसरा आहे विधानाचा योग्य क्रम लावा. विधानांचा योग्य क्रम लावा. चौथं साखळी पूर्ण करा. पाचवं चुकीची जोडी ओळखा. हे 5 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला हे 5 प्रकार आहेत प्रश्नांचे. त्यातील या 5 प्रकारांपैकी सुद्धा एक तुम्हाला विचारले जाईल 4 गुणांसाठी. कोणताही एक. हे 5 प्रकार आहेत. इथे 3 प्रकार आहेत. हे तुम्हाला रिकाम्या जागात विचारले जातील असाच प्रकार नाही, तर सहसंबंध साखळी तयार करा, अचूक गट ओळखा, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. आणि प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये जवळजवळ 5 प्रकार आहेत. योग्य जोड्या जुळवा, वेगळा गट ओळखा, विधानांचा योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा आणि चुकीची जोडी ओळखा. अशा प्रकारचे 5 प्रकारे दुसऱ्या प्रश्नामध्ये. या 5 प्रकारामधून तुम्हाला फक्त एक प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न जो आहे मी तुम्हाला नंतर सविस्तरपणे या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उदाहरण म्हणून देणार आहे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा जवळजवळ 6 प्रकार आहेत. त्या 6 प्रकारामधून सुद्धा एक प्रश्न तुम्हाला त्यातील विचारला जाऊ शकतो 4 गुणांसाठी. तिसरा प्रश्न सुद्धा हा 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं, एका वाक्यात उत्तरे लिहा. इथे सुद्धा 4 मार्कासाठी हा प्रश्न. तिसरा प्रश्न सुद्धा 4 मार्कासाठी आहे. 5 पैकी 4 लिहा असा प्रकार आहेत. दुसरा प्रकार आहे नावे द्या. नावे द्या. तिसरा प्रकार आहे चूक की बरोबर ते सांगा. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार आहे विधानावरून प्रकार ओळखा. चौथं, विधानांवरून प्रकार
ओळखा. 5 फरक स्पष्ट करा. आणि 6वं आहे टिपा लिहा. टिपा लिहा. अशा प्रकारचे 6 प्रकार तिसऱ्या प्रश्नामध्ये आहे. 4 गुणांसाठी इथे तुम्हाला सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6 मधून 1. 6 प्रकार आहेत तिसऱ्या प्रश्नामध्ये. त्या 6 मधून एक प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. हे 4 गुण, हे पहिला, दुसरा, तिसरा, हे 4 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. इथे प्रकार जे आहेत तिसऱ्या प्रश्नामध्ये, त्या तिसऱ्या प्रश्नातून 6 प्रकार आहेत, त्याच्यातून तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं पहिल्यामध्ये 3 मधून 1, दुसऱ्या प्रश्नामध्ये 5 मधून 1 विचारला जाऊ शकतो. तर तिसऱ्यामध्ये तुम्हाला 6 प्रकारामधून एक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे आपलं 12 मार्काचं आपण बघितलेलं आहे. चौथा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. चौथा प्रश्न, हा सुद्धा 4 गुणांचा आहे. चौथा प्रश्न सुद्धा 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. इथे प्रश्न काय आहे बघा. नकाशा भरायला सांगणार आहेत. नकाशा आराखड्यामध्ये दिलेली माहिती भरा. दिलेली माहिती भरा व सूची तयार करा. असा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. इथे तुम्हाला 6 पैकी लक्षात घ्यायचे, म्हणजे 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे. 4 सोडवायचे आणि सूची लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. सूची लिहिली नसेल तर तुम्हाला तुमचा अर्धा मार्क कमी होऊ शकतो. पण जे तुम्ही नकाशामध्ये भरलेलं आहे ते तुम्हाला सूची म्हणजे काय, तर त्या ठिकाणी चिन्ह कोणतं वापरलेलं आहे, कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या प्रकारचं चिन्ह वापरलेलं आहे, तशा प्रकारचं सूची आपल्याला नकाशामध्ये देणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. हे चिन्ह आहे. हे चिन्ह 4 प्रकारचं चिन्ह वेगवेगळ्या प्रकारचं असेल. जे तुम्ही नकाशामध्ये वापरलेले आहे ते चिन्ह तुम्हाला तिथेशी दाखवणं गरजेचं आहे. त्याला आपण बोलतो सूची. हे लक्षात घ्या. हे चिन्ह आहेत. म्हणजे इथे तुम्ही कोणत्या प्रकारचे चिन्ह वापरलेलं आहे. हे विमानतळ आहे. इथे सागर म्हणजे असेल, हे कोणत्याही प्रकारचं असेल. इथे राज्य दाखवण्यात आलेलं आहे, इथे देश दाखवण्यात आलेला आहे. जगाचा नकाशा असेल तेव्हा देश कोणता दाखवा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दाखवणं गरजेचं आहे. जे तुम्ही नकाशामध्ये दाखवलं असेल ते तुम्ही सूचीमध्ये चिन्ह अशा प्रकारचे लिहून हे दाखवणं गरजेचं, तरच तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. जर तुम्ही सूची लिहिली नाही तर तुम्हाला फक्त अर्धा मार्क करून 2 मार्क मिळू शकतात. हे सोपं आहे. नकाशा भरणं सोपं आहे. जर आपण सतत जर नकाशाचा अभ्यास करत असू, सतत आम्ही जर नकाशा पाहत असू, हे भारताचा असेल, ब्राझीलचा असेल, आणि ठराविक प्रकरणावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण अशा प्रकारे तुम्हाला नकाशा हे 4 मार्क जे सोडवणं, नकाशा भरणं
या अतिशय सोपं आहे, फक्त त्याचं वाचन किंवा आपण त्याचा सतत अभ्यास करणं गरजेचं आहे. आता चौथा अ, तर चौथा प्रश्न क्रमांक चौथा आ मध्ये काय आहे बघा. प्रश्न क्रमांक चौथा आ मध्ये नकाशा वाचन करून बघा प्रश्न काय आहे ते. हा सुद्धा 4 गुणांसाठी. नकाशा वाचन करून, नकाशा वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न असतो. इथे सुद्धा तुम्हाला नकाशा वाचन करताना 5 प्रश्न विचारले जातील. 5 पैकी 4 प्रश्न हे सोडवायला सांगतात. 4 गुणांसाठी 4 प्रश्न हे लक्षात घ्या. 4 गुणांसाठी 5 पैकी 5 प्रश्न विचारले जातील. 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न सोडवायला सांगतील. तुम्हाला 4 गुण मिळतात. लक्षात घ्या. नकाशा भरणे 4. लक्षात घ्या. म्हणजे पास होणं किती सोपं आहे भूगोलामध्ये किंवा पैकी मार्क मिळवणं कसं सोपं आहे. नकाशा सोडवणे 4 गुण. नकाशा वाचन करून दिलेल्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे काय असतं, जे तुम्हाला नकाशामध्ये माहिती आहे आणि ती माहिती बघितल्यानंतर खाली प्रश्न असतात, ते प्रश्न वाचायचे. फक्त आपल्याला सतत नकाशा बघणं गरजेचं आहे. राज्य, आता समजा आपल्या देशाचा जर नकाशा आला तर कोणतं राज्य कोणत्या दिशेला आहे ते दिशा माहिती असली पाहिजेत. दिशा अतिशय महत्वाच्या आहेत. मी आधी तुम्हाला सांगितलेलंच आहे कोणत्या दिशेला आहे. पर्वत पठार कुठे आहेत, नद्यांचे अनेक आपल्याला देशामध्ये आहेत. त्या नद्या, सिंधू नदी कुठे आहे, गंगा नदी कुठे आहे, कोणत्या दिशेने वाहते, हे सगळं आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तुम्हाला नकाशा भरता येणार नाही. नकाशा वाचन करताना सुद्धा आपल्याला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. खाली जरी प्रश्न दिले असले ते प्रश्न आम्हाला नकाशामध्ये बघून सोडवायचे. वाचन करून सोडून द्यायचं नाही. नकाशा वाचन करणं म्हणजे काय, नकाशामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती आहे आणि त्या माहितीच्या अंतर्गत तुम्हाला जे प्रश्न खाली विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला तिथे आहेत का हे शोधणं गरजेचं आहे. ते शोधता आलं पाहिजे. आता आपण तो नंतर नकाशा बघणारच आहोत, कशा पद्धतीने नकाशा आपल्याला दिलेला आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत. समजा आपल्याला केटू नावाचं समजा असेल शिखर शोधा हिमालयामध्ये. आता हिमालय कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे. हिमालय कोणत्या दिशेला हे माहिती असलं पाहिजे. काराकोरम पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. ते जर माहित नसेल तर तुम्हाला काही लिहिता येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही सतत पुस्तकं जे आहेत ते पुस्तक बघितली पाहिजेत. नकाशाचं वाचन केलं पाहिजे. अनेक प्रकारचे आलेख सुद्धा आहेत ते सुद्धा आम्ही बघितले पाहिजेत. तर अशा प्रकारचे या ठिकाणी हा चौथा प्रश्न 8 मार्कासाठी, चौथा अ 4 मार्क आणि चौथा आ 4 मार्क. म्हणजे लक्षात घ्यायचं इथे आपण अद्याप म्हणजे या ठिकाणी 4-4 मार्काचे प्रश्न जे बघितलेले आहेत. चौथ्या प्रश्नापर्यंत 4-4 मार्काचा या ठिकाणी अभ्यास आपण केलेला आहे. हे 4×5 20 मार्क तुमचे इथे झालेले आहेत. आणि आपल्याला पासिंगसाठी ज्या मुलांना फक्त पास व्हायचं असेल 14 मार्क मिळवणं काही कठीण नाही, हे लक्षात घ्या. पहिला, दुसरा, तिसरा हे मोठे प्रश्न जरी तुम्ही पाठांतर काही मुलांचे होत नसतील तरी 3 प्रश्नामध्ये तो पास होऊन जातो, हे लक्षात. 4-12 आहेत आणि हा चौथा प्रश्न. म्हणजे चौथा प्रश्नापर्यंत तुम्हाला 20 मार्क जे आहेत. नकाशा सोडवणे, नकाशा वाचन करणे 8 मार्क आणि बाकीचे जे आहेत 4-4 3 प्रश्न या 20 मार्कांचा प्रश्न तुम्हाला इथपर्यंत चौथ्या प्रश्नापर्यंत विचारलं जाऊ शकतं. आता 5वा प्रश्न जो आहे, पाचवा प्रश्न आपला विचारला जातो की भौगोलिक कारणे लिहा. 5वा प्रश्न म्हणजे आपण जे
प्रकरण बघतो, जो आपण अभ्यास केलेला आहे ज्या ज्या 10 प्रकरणांचा, त्या 10 प्रकरणाच्या खाली जे भौगोलिक कारण जे आहेत ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ते आपल्याला जवळजवळ 6 मार्कासाठी विचारलं जातं. 6 मार्क, 6 गुणांसाठी तुम्हाला तो प्रश्न आहे. भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे लिहा. हा जो आपला 6 मार्काचा प्रश्न जो आहे तो तिथे तुम्हाला लिहिताना चार पैकी फक्त 2 सोडवायचे. म्हणजे एक तुम्हाला प्रश्न 3 मार्कासाठी आहे. 3 अधिक 3 बरोबर 6. 4 पैकी 2 सोडवा. भौगोलिक कारणे, ते कारण आपण बघणार आहोत. हे काही ठराविक प्रकरणामध्ये हे पूर्ण आपण बघितलं. आपण जर पूर्ण अभ्यासक्रम बघितलं तर प्रत्येक धड्याच्या खाली तुम्हाला कारणे आहेत असं नाहीच. काही ठराविक प्रकरणामध्ये तुम्हाला भौगोलिक कारणे दिलेली आहेत. मग ते कारण तुम्ही जर लिहून काढली, ती जर पाठांतरित केली तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या प्रकारचा मार्क मिळू शकतात. हा जरा 5वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6वा. हो, याच्यात 2 प्रकार आहेत, हो किंवा हा. 2 पैकी 1 सोडवायचे. तो तुम्हाला 6 गुणांसाठी आहे. 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कोणकोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? आलेखाचा प्रश्न आहे. आलेख, दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख तयार करा. दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख तयार करा. आलेख तयार करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. व प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आलेख काढा. लक्षात, इथे 6 मार्क देण्यात आलेले आहेत. इथे सुद्धा तुम्हाला इथे 4 केलेले. 3 मार्क जे आहेत, 3 गुण जे आहेत ते 3 गुण आलेख काढण्यासाठी आहेत. आलेख काढण्यासाठी. आणि 3 गुण जे आहेत ते तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरे जे आहेत, प्रश्न दिले जातील त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी. अशा प्रकारचे 6 गुणांसाठी. तर प्रश्न क्रमांक 6 आपण बघितलं. 6व्यामध्ये प्रश्न क्रमांक 6 यामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे की माहिती दिली जाते. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला आलेख काढायचे. तो आलेख 3 गुणांसाठी येतो आणि त्या आलेखाखाली तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. त्या 3 प्रश्नांची उत्तर लिहिली की तुम्हाला इथे 6 मार्क मिळतात. म्हणजे आलेख हा तुम्हाला 6 मार्काचा आहे. एक तुम्हाला आलेख काढायचा आहे किंवा त्याच्यावर खाली प्रश्न ते सोडवायचे किंवा आलेख वाचन करायचे. 2 प्रकारचे. इथे दुसरा तुम्हाला दिले किंवा हा प्रश्न सोडवा किंवा दुसरा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 6 हा सुद्धा तुम्हाला 6 गुणांचा विचारला जातो. तुम्हाला हा जर प्रश्न येत नसेल, तुम्हाला आलेख काढता येत नसेल, तर तुम्हाला दुसरा इथं प्रश्न आहे आ मधून. तो प्रश्न आहे की खालील दिलेल्या आलेखाचे वाचन करून. प्रश्न बघा काय दिलेले. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 6 प्रश्न असणार. आता इथे तुम्हाला 6 प्रश्न सोडवायचे. 6 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला आहे. म्हणजे तुम्हाला आलेख तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जाईल आणि त्या आलेखाच्या खाली तुम्हाला प्रश्न दिले जातील. त्या प्रश्नांची उत्तर आलेखामध्ये बघून सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्न 1 मार्काला आहे. म्हणजे ते 6 आहे. तुम्ही प्रश्न क्रमांक 6 अ सोडवा किंवा आ सोडवा, गुण आहेत 6 मार्क. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण आतापर्यंत लक्षात घ्यायचं की 5वा 6वा हे झाले 12 मार्क आणि शेवटचा प्रश्न जो आहे 7वा प्रश्न क्रमांक 7 हा तुम्हाला 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. 8 गुणांसाठी जे आपल्याला 40 गुणांची प्रश्नपत्रिका येते त्या 40 मार्कांची कशा प्रकारची विभागणी आपण बघितलेली आहे. शेवटचा विभाग जो आहे की सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहा. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 लिहायचे आहेत. 3 पैकी 3 प्रश्न विचारले जातील. 2 प्रश्न लिहायला सांगतील. इथे तुम्हाला 1 प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. तर दुसरा एक आणखी प्रकार आहे स्पष्ट करा. जे काही तुम्हाला मुद्दे दिले जातील ते मुद्द्यांचं तुम्हाला स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे. स्पष्ट करा हा एक प्रकारे सविस्तर उत्तरे लिहा. हे 2 प्रकार आहेत. 2 मधून कोणताही एक प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. एकूण 8 गुणांसाठी आहे. तर अशा प्रकारचे 40 गुणांची विभागणी आपण पहिल्या प्रश्नापासून तर 7व्या प्रश्नापर्यंत आपण ती माहिती बघितलेली. तर आपल्याला माहिती आहे की पहिला जो प्रश्न आहे ते 3 प्रकार आहेत. 3 मधून एक प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न जो आहे 5 प्रकार आहेत. 5 मधून तुम्हाला एक प्रकार 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. तिसरा प्रश्न आहे 6 प्रकार आहेत आणि 6 प्रकारामधून 4 गुणांसाठी एक विचारला जाऊ शकतो. आता चौथा प्रश्न जो आहे तुम्ही नकाशाचा आराखडा दिला जाईल तुम्हाला. त्या आराखड्यामध्ये काही प्रश्न दिले जातील. ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला जशी म्हणजे द्यायची आहेत, नकाशामध्ये दाखवायचे आहेत आणि ते दाखवल्यानंतर सूची लिहिणं गरजेचं आहे. चौथा आ मध्ये तुम्हाला नकाशा वाचन करायचे. नकाशा तुम्हाला भरून दिला जाईल. त्याच्याखाली प्रश्न दिले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं नकाशात बघून लिहिणं गरजेचं आहे. 5वा प्रश्न आहे भौगोलिक कारणे. आता या ठिकाणी लक्षात नकाशा सुद्धा 8 मार्कांचे. नकाशा वाचन 4, नकाशामध्ये माहिती भरणं 4, असं 8 गुणांसाठी तुम्हाला तो प्रश्न आहे. 5वा आहे 6 मार्कासाठी भौगोलिक कारणे 4 दिले जातील. त्यापैकी 2 लिहिणं गरजेचं आहे. आणि आलेख 6 मार्कांचे. आलेख वाचन आहे किंवा आलेख काढणं आणि प्रश्नांची उत्तरं देणं. कोणतेही तुम्हाला जे जमत असेल, सोपं वाटत असेल तो प्रश्न तुम्हाला सोडवायचे. अ सोडवा किंवा आ सोडवा. हे तुम्हाला 6 मार्क ते झाले आणि सविस्तर उत्तरे लिहा 8. या अशा प्रकारचं तुम्हाला 40 मार्काचं प्रश्नपत्रिका येणार आहे. आता भूगोलाचा आपल्याला अभ्यास करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे हे गरजेचं आहे. कारण सर्वच प्रकरण आपल्याला माहिती आहेत. सर्व प्रकरणामध्ये तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला दिसत नाही किंवा त्याच्यात दिलेले नाहीत. पण ज्या प्रकरणाच्या खाली स्वाध्यायामध्ये आपल्याला जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्याला जर चांगले मार्क पाहिजे असतील तर आपण त्या पद्धतीने भूगोलाच्या काही प्रकारांचा आम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे. ज्याला पास फक्त व्हायचा असेल त्यांनी ठराविक काही प्रकरणांचाच अभ्यास करून प्रश्नांची उत्तरं आम्ही बघितली पाहिजेत.
बाकीच्यांना जर पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर निश्चितपणे सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. आता आपल्याला प्रत्येक आपण ते पहिल्या प्रश्नापासून जी माहिती बघितलेली की पहिला प्रश्न कोणता होता, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचंय. बघा आता प्रत्येक पुढे तर आपण पहिला प्रश्न बघितला होता. त्या पहिल्या प्रश्नामध्ये 3 प्रकार आहेत. त्यातलं आपण बघितलं की अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. म्हणजे काय, रिकाम्या जागा भरा आणि त्या भरताना फक्त रिकाम्या जागाचं उत्तर लिहायचं नाही तर पूर्ण वाक्य सुद्धा लिहून काढणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांना सवय असते की फक्त उत्तर लिहितात, अचूक पर्याय निवडा आणि फक्त काय करतात, फक्त अचूक पर्याय निवडल्यानंतर फक्त उत्तर म्हणून त्या ठिकाणी उत्तर म्हणून काय लिहितात, तर लोकसंख्या हा पर्याय आहे, लोकसंख्या हे फक्त लिहितात आणि अशा प्रकारचं लिहून उत्तर पत्रिकेमध्ये असं लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क मिळणार नाही. मार्क कधी मिळतील तुम्हाला, तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचे. इथे आपल्याला विचारलेलं आहे बघा. तर या आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून की ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग जो आहे तो भूभाग विचारलेला आहे. टिंब कारण हा 19 मार्च 19 प्रश्न आलेला होता. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कसा आहे, टिंब लिहिलेला आहे. अचूक पर्याय लिहिले आहेत. 4 पर्याय आपल्याला विचारलेले आहेत. उच्चभूमीचा, मैदानी आहे, पर्वतीय आहे किंवा विखंडित टेकड्यांचं आहे. नुसतं पर्याय द्यायचं नाही, तर जे वाक्य आम्हाला देण्यात आलेलं आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग. बघा पहिलं वाक्य जे आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंब. कसं आहे त्याचं उत्तर, 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायामधून एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो. मग त्यामध्ये कोणत्या प्रकारचे पर्याय योग्य आहे, अचूक आहे, तो लिहिणं गरजेचं आहे. मग तो कशा प्रकारचे, उच्च भूमीचा आहे. अशा प्रकारे टिंब आहे, तिथं लगेच उत्तर लिहायचं उच्च भूमीचा. त्यावेळेला तुम्ही अंडरलाईन करा किंवा चौकोन करा, कोणत्याही प्रकारचं, कारण जेणेकरून जो पेपर तपासणारे असतात त्यांना तो दिसला पाहिजे, योग्य प्रकारची मार्किंग केली पाहिजे, तर तुम्हाला इथे 1 पैकी 1 मार्क मिळेल. पण काही मुलांना ही सवय नसते, फक्त अचूक पर्याय निवडतात, पूर्ण वाक्य लिहित नाही, तिथे त्यांचे मार्क कमी केले जातात, हे लक्षात घ्यायचे. तर ते आपण करता कामा नये. अशा आणि म्हणजे 4 तुम्हाला 4 ते रिकाम्या जागा विचारल्या जातील, पर्याय दिले जातील. त्या 4 पर्याय रिकाम्या जागेमध्ये योग्य पर्याय निवडायचं आहे आणि आपल्याला ते उत्तर म्हणून लिहायचं आहे. तेव्हा तुम्हाला ते मार्क मिळू शकतात. 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. दुसरे आहे, भारताप्रमाणे ब्राझील मध्ये सुद्धा टिंब आहे. काय आहे की ते भारतामध्ये आहेत, ते ब्राझील मध्ये आहे, ते भारतामध्ये आहे. फक्त हे पर्याय दिलेले आहेत. उंच पर्वत आहेत, प्राचीन पठार आहेत, पश्चिम वाहिनी नद्या आहेत, बर्फाच्छादित डोंगर आहेत. हे 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायामधून तुम्हाला एक निवडायचं आहे की ज्या पद्धतीने भारतामध्ये पठारे जे आहेत ते पठारे सुद्धा ब्राझील मध्ये सुद्धा आहे. जे प्राचीन पठार हे त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचं हे अचूक पर्याय निवडायचे. अचूक पर्याय निवडून पूर्ण वाक्य लिहिणं गरजेचं आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे बघा, दुसरा प्रश्न आहे, अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी तयार करा.
आता याचा अर्थ काय, काही मुलांना कळत नाही. अचूक सहसंबंध ओळखा म्हणजे काय करायचे आणि पुन्हा साखळी लिहायची. आता काय लिहिलेला प्रश्न बघा, भारतातील राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणकोणत्या प्रकारची आहेत बघा. भारतातील राज्य, दुसरा प्रश्न आहे, दुसरा प्रकार जो आहे, भारतातील राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणकोणत्या प्रकारचे ते लिहिणं गरजेचं आहे. भारतामधील अशा प्रकारचा असणारा राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, पहिला प्रश्न आहे म्हणजे याचा पर्याय दिलेले आहेत. जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीर. दुसरा पर्याय आहे महाराष्ट्र, नंतर केरळ, नंतर कर्नाटका. हे 4 पर्याय आहेत. लक्षात घ्यायचे की याचा अर्थ काय, अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी पूर्ण करा, याचा अर्थ काय. तर तुम्हाला इथे काय प्रश्न केलेले, भारतातील दक्षिणेकडून उत्तरेकडे, हे दक्षिण दिशा माहिती असली पाहिजे. भारताची दक्षिण दिशा माहिती असली पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की दक्षिणी बाजू जी आहे ती खाली नकाशाच्या आपण बघतो, पूर्ण आपण जर बघितला भारताचा नकाशा, तर खालून ते वरपर्यंत कशा पद्धतीने राज्य आहेत. तर त्या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे की भारतातील राज्य दक्षिण उत्तरेकडे जे आहेत. आपल्याला माहिती आहे पहिलं काय येणार आहे, केरळ. हे याचं उत्तर आहे, लक्षात घ्यायचे. उत्तर काय पाहिजे, केरळ. नंतर कर्नाटका, नंतर महाराष्ट्र, आणि नंतर जम्मू काश्मीर. हे उत्तरेला जम्मू काश्मीर. हे अशा प्रकारची साखळी तयार करायची. अचूक सहसंबंध ओळखायचे. सहसंबंध हे राज्य जे आहेत हे कशा पद्धतीने दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलेले आहेत, कोणकोणते त्या राज्य आहेत ते आम्हाला लिहिणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे की ब्राझील मध्ये राज्य उत्तरेकडून दक्षिणेकडे, ब्राझीलचा प्रश्न आहे. दुसरा जो आहे ब्राझील मधील राज्य प्रश्न. ब्राझील मधील राज्य उत्तरेकडून दक्षिणेकडे, आपला भारताचा प्रश्न काय होता, भारतातील राज्य दक्षिणेकडून उत्तरेकडे होता. इथे तुम्हाला ब्राझील मधील राज्य उत्तर दिशेकडून वरून ते खाली कोणकोणते राज्य दिलेले आहे बघा. पारा, नंतर आहे अमापा, तिसरं आहे साओ पावलो, चौथा आहे सांता कॅटरीना. अशा प्रकारचे राज्य पर्याय दिलेले आहेत. हे पर्याय आपल्याला योग्य प्रकारचे मांडणी करायची. जसं इथं आपण लिहिलं केरळ, कर्नाटका, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, दक्षिणेकडून उत्तरेकडे. तशा प्रकारचं इथे तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे यायचं आहे. तर त्यासाठी ब्राझील मधील
कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी देण्यात आलेले बघा. पहिला आहे अमापा. अमापा. नंतर आहे पारा. अमापा, पारा. साओ पावलो. साओ पावलो. आणि नंतर सांता कॅटरिना. कॅटरिना. अशा प्रकारचा तुम्हाला तो क्रम लावणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला इथे 1 मार्क मिळेल. अशा प्रकारे 4 मार्कासाठी आहे. तुम्हाला 4 अशा प्रकारचा पर्याय विचारले जातील आणि ते दिल्यानंतर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जो आहे अचूक गट ओळखा. आपण फक्त पहिल्या प्रश्नाची माहिती बघतो. पहिल्या प्रश्नामध्ये 3 पर्याय आहेत, 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारातून एक प्रकार तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. आपले 2 प्रकार झालेले आहेत. तिसरा प्रकार जो आहे अचूक गट ओळखा. तर 2 मिनिटं एक पूर्ण करून टाकतो. अचूक गट ओळखा. तिसरा प्रकार जो आहे अचूक गट ओळखा. आता अचूक गटामध्ये इथे पर्याय दिलेले. भारतातील राज्य. बघ, भारतातील राज्य. राज्य दिलेले आहेत. आता कोणकोणत्या प्रकारचे राज्य आहेत ते दिले बघा. इथं पर्याय दिले, 3 पर्याय दिलेले आहेत. 1 महाराष्ट्र, गुजरात, अमापा. महाराष्ट्र, गुजरात, अमापा. हा झाला पर्याय. दुसरा पर्याय आहे मणिपूर, केरळ. मणिपूर, केरळ. नंतर आहे अलाग्वास. तिसरा पर्याय आहे मध्य प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा. मध्य प्रदेश, सिक्कीम आणि तेलंगणा. प्रश्न काय आहे? अचूक गट ओळखा. भारतामधील कोणकोणत्या प्रकारचे राज्य आहेत? तर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, अमापा आहे का? नाही. म्हणजे हे पर्याय हा चुकीचा आहे. दुसरा आहे मणिपूर, केरळ, अलाग्वास. हा आहे का? नाही. दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आता बरोबर कोणता आहे? तर आपल्या भारतामध्ये मध्य प्रदेश, सिक्कीम आणि तेलंगणा हे राज्य आहेत. हे झालं अचूक. हा अचूक गट आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे. म्हणजे 3 पर्यायामधून 1 निवडायचं आहे. अशा प्रकारचं 4 तुम्हाला असं गट विचारले जाऊ शकतात. त्याच्यातून अशा प्रकारचे एक अचूक गट ओळखणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला याचा 1 मार्क मिळेल. हे सोपं आहे. जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला माहिती मिळू शकते आणि चांगल्या प्रकारचं तुम्हाला मार्क सुद्धा मिळू शकतात. पण आपण ते नेहमी वाचन केलं पाहिजे, नेहमी अभ्यास केला पाहिजे, लक्षात घ्यायचे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी व्हर्च्युअल क्लास संपलेला आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करा, चांगल्या प्रकारचं वाचन करा. नकाशा वाचन असेल, आलेखाचं वाचन असेल, नेहमी बघत राहा, जेणेकरून आपल्याला त्याचा विसर पडणार नाही. धन्यवाद.